हायकोर्टाने आता ठणकावून सांगितलेलं आहे की जे ठाण्यामार्गे येणारे जे आंदोलक आहेत त्यांना तिकडेच थांबा, आणखीन जे आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने येतात त्यांना नका येऊ असं आवाहन करा, असं जरांगेंना त्यांनी सांगितलेलं आहे। काय सांगाल? नक्कीच आपण बघतोय की सध्या मुंबईमध्ये आंदोलक जितके जमायला हवेत ती कॅपॅसिटी जी आहे ती सध्या संपलेली आहे। कारण आझाद मैदानामध्ये 5000 आंदोलकांची परवानगी दिली होती आणि 5000 पेक्षाही कित्येक जास्त आंदोलक जे आहेत ते सध्या मुंबईमध्ये दाखल झाले आहेत आणि म्हणूनच सीएसटीएम जे स्थानक आहे त्या ठिकाणी किंवा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हे आंदोलक विखुरलेले बघायला मिळतात। दुसरीकडे जर आपण बघितलं तर हे आंदोलक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ब्रेबॉर्न स्टेडियम किंवा वानखेडे स्टेडियममध्ये आम्हाला आंदोलन करायला परवानगी द्यावी अशी मागणी जी आहे ती जरांगे पाटील यांच्या वकिलांकडून होताना बघायला मिळत आहे। मात्र दोनही जे आहेत ते स्टेडियम अतिशय ऐतिहासिक असल्यामुळे अशा ठिकाणी आंदोलकांना परवानगी द्यायची कशी असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। तुम्ही मुंबईची ओळख असलेल्या 2 आंतरराष्ट्रीय स्टेडियमची मागणी करताय अशा संदर्भातला सवाल या ठिकाणी खरं तर कोर्टाने विचारलेला बघायला मिळत आहे। या स्टेडियमची काय अवस्था होईल याची कल्पना तुम्हाला आहे का असं देखील कोर्टाने या ठिकाणी आंदोलन करताना सांगितलेलं बघायला मिळत आहे आणि कोर्टाने हेही म्हटलेलं आहे की तुम्ही जी मागणी कराल ती आम्ही तुम्हाला देऊ असं तुम्हाला वाटतंय का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।